आणि क्रीडा मंत्री प्रतीक ढोके अभिनंदन करत नमस्कार मित्रांनो, देवाचा गड देवगड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आपण जाणार आहोत देवगड तालुक्यातील देवगड स्टँडच्या बाजूला असलेला शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल या ठिकाणी आणि या ठिकाणच्या सांस्कृतिक भवनमध्ये म्हणजे जो हॉल आहे मेन त्या ठिकाणी मित्रांनो जे आता 9वी ते 10वी पर्यंत वर्ग आहेत त्यांचं मतदान म्हणजे सांस्कृतिक मंत्री, आरोग्य मंत्री, क्रीडा मंत्री आणि मुख्यमंत्री हे ह्या पदासाठी त्यांच्यानी निवडणूक ठेवलेली होती आणि ती पण डिजिटल स्वरूपाची EMM ॲप्लिकेशन म्हणजे मतदानचं ॲप्लिकेशन असतं लीगली त्या ॲप्लिकेशनच्या मार्फत त्यांच्यानी मतदानची वोटिंग केलेली। त्यानंतर त्यांच्यानी रिझल्ट पण दाखवला। तो व्हिडिओ तुम्हाला शेवटला समजेल कोण विजयी झाला आहे ते। आणि हा व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा आणि तुम्ही माझे विद्यार्थी असाल तर नक्की कॉमेंट करा तुमची शाळा होती का आणि तुमचे आठवणी या नक्की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कळवा। चला थेट जाऊया शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूलच्या सांस्कृतिक भवनमध्ये। चला की कशा पद्धतीने मतदान प्रक्रिया चालते म्हणजे ज्यावेळी तुमचे आई वडील मतदान करण्यासाठी बाहेर जातात ज्या ठिकाणी त्यांचं मतदान असतं आणि तिथे ते आतली प्रक्रिया जरी तुम्ही गेलात तरी तुम्हाला गेटच्या बाहेर किंवा ठराविक अंतराच्या बाहेर थांबावं लागतं कारण त्याला नियम आहे। काही मीटरच्या बाहेर मुलांना प्रवेश नाही, जो मतदान आहे त्याला प्रवेश असतो। मग नेमकं वडील किंवा आई मतदान करते म्हणजे नेमकं काय करते, ती प्रक्रिया कशी चालते याचा अनुभव प्रत्यक्ष तुम्हाला मिळावा यासाठी आपल्या शाळेतील निवडणूक विभाग जे आहे ज्याच्यामध्ये पवार सर आहेत, कोंडे सर आहेत, उमेश कोंडे सर आहेत, पठाण मॅडम आहे, ज्यांनी खूप अतिशय मेहनत घेऊन गेल्या आठवड्यावर याच्यावरती ते काम करतायत की कशा पद्धतीने हे करता येईल। मोबाईलमध्ये ॲप मिळालं, EVM मशीन, EVM जे ॲप असतं ते मिळालं, त्याच्या आधारे आपण वर्ग मंत्रिमंडळाची सुद्धा निवडणूक आपण पार पाडली। तिथे सुद्धा तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने अनुभव घेतला की कशा पद्धतीने आपली मतं जातात, काउंट होतात, स्लिप पडते, हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे। आणि आज आपण शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। यासाठी आपण देवाचा गड देवगड या चॅनेलचे मानक संस्थापक आपले माजी विद्यार्थी श्री ओंकार पानकर यांना आपण विनंती केली होती की कृपया हे आमची जी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक आणि हा नवीन उपक्रम आमच्या शाळेचा आहे की याच्याबद्दल आपण पारंपरिक पद्धतीने घेत होतो पण विद्यार्थ्यांना ही नवीन प्रक्रिया कळाली, त्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी आम्ही हा अभिनव नवीन उपक्रम यावर्षी पहिल्यांदाच राबवतो। आणि याचं जर आपण आपल्या चॅनलद्वारे शूटिंग करून जर ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर आपल्या शाळेचं नाव सुद्धा शेठ मफतलाल हायस्कूल देवगड
या आपल्या शाळेचं नाव अगदी महाराष्ट्र राज्यभर होईल आणि आपल्या शाळेने राबवलेला हा उपक्रम इतर शाळांना सुद्धा एक प्रेरणादायी ठरेल, इतर शाळा सुद्धा त्याप्रमाणे अवलंब करतील आणि ही प्रक्रिया अगदी प्रत्येक विद्यार्थ्याला कळेल यासाठी आपण त्यांना विनंती केली होती आणि अगदी वेळेत त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी शाळेच्या वतीने आणि आपल्या संस्थेच्या वतीने श्री ओंकार पालकर यांना या ठिकाणी मी निमंत्रित करतो. संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. सचिव आदरणीय सचिव ॲडव्होकेट अविनाश मांडवकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि ही निवडणूक प्रक्रिया आपली जी आहे, आपला जो हा अभिनव नवीन प्रयोग आहे हा पाहण्यासाठी साहेबांनी आपल्या या ठिकाणी भेट दिलेली आहे. मी सर्वप्रथम शेवटी सरांना विनंती करेन की आपल्या संस्थेच्या वतीने शाळेच्या वतीने साहेबांना पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करावं. तिथे ॲप आहे त्याद्वारे आम्ही वर्गामध्ये ती घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी आपल्या शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. सर्व भूमिका ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना दिलेल्या आहेत. केंद्राध्यक्ष आहेत, मतदान अधिकारी 1, 2, 3 आहेत, पोलिंग एजंट आहेत, त्यानंतर हे सर्व उमेदवार आहेत, ते मागे बसलेले अनुमोदक आहेत आणि हे सर्व मतदार आहेत जे प्रत्येक वर्गातून 4 प्रमाणे जे निवडून आलेले आहेत ते सर्व मतदार आहेत आणि अशी ही निवडणूक प्रक्रियाची या ईव्हीएमद्वारे सुरू आहे. ईव्हीएम मशीनवर पार पाडण्यासाठीची प्रक्रिया राबवली जाते. ईव्हीएम मशीनद्वारे मतदान ही भारतीय लोकशाहीची एक अविभाज्य घटना आहे आणि त्यामुळे प्रारंभीपासून ईव्हीएमद्वारे मतदान कसं करावं याचं ज्ञान या विद्यार्थ्यांना या माध्यमातून प्राप्त होईल. त्या अनुषंगानं भविष्यात प्रत्यक्षात जेव्हा त्यांना भारतीय लोकशाहीच्या अनुषंगाने मतदान करण्याची वेळ येईल त्यावेळेला त्यांच्याकडे पुरेसा अनुभव असेल आणि त्यातून ही भारतीय लोकशाही अतिशय बळकट होईल असं माझं प्रामाणिक मत आहे. हा उपक्रम राबवणाऱ्या सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आवर्जून भेट दिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. करू शकत नाही असं क्लोज झालं ना की त्याच्यावरती पुन्हा मशीनमधून मतदान होणार नाही, कारण काय नाही बंद झालं पद्धत आहे. आता निकाल स्नेहापूर्वक आकांक्षेने बाराली आकांक्षा हार्दिक 9 गौरव 15 श्रेया 13 मुस्ताज 23 आकांक्षा 12. कोणाला आरोग्यमंत्री नमस्कार, मी राजेंद्र कोंडे, कला शिक्षक, शेठमग हायस्कूल देवगड. आज आम्ही विद्यार्थी स्वराज्य सभा निवडणूक या हेतूने ही निवडणूक घेतो आहे आणि विद्यार्थ्यांना लोकशाही पद्धतीने कशी निवडणूक केली जाते होते याचं ज्ञान मिळावं याच्यासाठी आम्ही EVM मशीनद्वारे ही निवडणूक कशी होते त्याची कार्यपद्धती कशी चालते यासाठी हा सगळा अट्टाहास आहे किंवा या पद्धतीने आम्ही ते राबवतो आहे. याच्या अगोदर
त्यांना स्लिप देऊन किंवा एखाद्या कागदावरती विद्यार्थ्याचं नाव लिहून निवडणूक होत होती. परंतु एक नवीन पद्धत आता जी आलेली आहे EVM मशीन, भारत सरकारने जे EVM मशीनवर जे निवडणूक होऊ घातली किंवा होते आता, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसं त्याचं ज्ञान मिळेल याच्यासाठी हे मोबाईलवरती EVM ॲप घेऊन आम्ही EVM मशीनद्वारे विद्यार्थी निवडणुकीसाठी सामोरे जात आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांनाच आम्ही जसं एखाद्या निवडणूक बूथमध्ये जशी मांडणी असते तशी त्या पद्धतीत आम्ही इथे मांडणी केलेली आहे. यामध्ये एक केंद्राध्यक्ष पद जे मुख्य आहे, या बूथचा मालक जो असतो किंवा तो चालवतो सगळं प्रक्रिया, तो केंद्राध्यक्ष इथे आहे किंवा त्यांचं टेबल मांडलेलं आहे. त्यानंतर मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, मतदान अधिकारी 3 अशा पद्धतीने हे सगळं कामकाज चालतं. विद्यार्थी जो येणारा आहे त्याला आपलं नाव इथे सांगितल्यानंतर त्याचा नंबर दिला जातो. नंबर दिल्यानंतर त्या मतदार यादीत त्याचं नाव टिक केलं जाईल आणि त्यानंतर जो 3 नंबर अधिकारी आहे तो त्याला शाई लावून बॅलेट सोडणार आहे आणि बॅलेट सोडल्यानंतर तो जो मतदार आहे तो मतदान कक्षामध्ये जाऊन आपलं जे मत आहे ते जे उमेदवार त्याला आवडीचा जो उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या समोर निळं बटन दाबून त्याला मत देणार आहे. ही प्रक्रिया राबवत असताना नवीन उपक्रम आहे आमच्या शाळेचा, हा पहिल्यांदाच हा उपक्रम आम्ही घेतोय. हा उपक्रम बाकीच्या शाळेने सुद्धा त्याचं अनुकरण करावं याच्यासाठी किंवा एक चांगला उपक्रम लोकांपर्यंत पोहोचेल याच्यासाठी हा सगळा आम्ही प्रयत्न केलेला आहे. नमस्कार, माझे नाव सम्यक महेश सकपाळ, इयत्ता 7वी, शेटमगा हायस्कूल देवगड शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणूक यावर्षी EVM तंत्रज्ञान वापरून घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक मतदान यंत्रणेची विद्यार्थ्यांना आधुनिक मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढण्यास मदत झाली. EVM ही प्रक्रिया करून यामध्ये आधुनिक, अचूक, पारदर्शक आणि शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरली. मतमोजणी अतिशय जलद झाली. निकाल त्वरित आणि अचूक मिळाला. गोपनीयताही जपली गेली. विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण वाटल्यामुळे विद्यार्थी आवडीने सहभागी झाले. माझी शाळा शेटमगा हायस्कूल दरवेळी काहीतरी वेगळं आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असते. मला अभिमान आहे की मी शेटमगा हायस्कूल देवगड शाळेचा विद्यार्थी आहे. धन्यवाद. नमस्कार, मी स्नेहा महादेव नागरगोजे, इयत्ता 9वी. शेटमगा हायस्कूल देवगड या माझ्या शाळेमध्ये दरवर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शालेय मंत्रिमंडळ प्रस्थापित केले जाते. ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने मतपत्रिकांचा वापर करून गेल्या वर्षापर्यंत राबवली गेली. यात नाविन्य आणण्याच्या दृष्टीने शेटमगा हायस्कूल देवगड शाळेने यंदा EVM तंत्रज्ञानाचा वापर शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत केला. EVM तंत्रज्ञानामुळे संपूर्ण मतदान प्रक्रिया पारदर्शक झाली. कोणतेही मत चुकीचे मोजले गेले नाही. हस्तलिखित मतदानात मोजणी दरम्यान मानवी चुका होण्याची शक्यता असते. EVMच्या वापरामुळे त्या चुका सहजच टाळल्या जातात. मतपत्रिकांचा वापर करण्याची गरज राहत नसल्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते, कारण कागदांची बचत होत असते. EVM ॲपच्या वापरामुळे संपूर्ण विद्यार्थी वर्गात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने घेतली जाते त्याची प्रत्यक्ष अनुभूती आम्हा विद्यार्थ्यांना ह्यावेळी घेता आली. शेटमगा हायस्कूल देवगडच्या अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडली. धन्य माझी शाळा आणि धन्य माझे गुरु. धन्यवाद. नमस्कार, आज शेटमगा हायस्कूल देवगड याची विद्यार्थी स्वराज्य निवडणूक पार पडली आणि आपली जी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद वगैरे ज्या निवडणुका होतात तशा प्रकारची निवडणुकीची ओळख मुलांना व्हावी याच्यासाठी आज वेगळ्या पद्धतीने एक निवडणूक घेतली गेली. उत्कृष्ट प्रतिसाद मुलांनी त्याला दिलेला आहे. आपल्या परीने त्याला सहकार्य केलेले आहे. एक वेगळेपण आज या निवडणुकीमध्ये दिसून आलं. अनिल
चंद्रकांत खान 63, पुन्हा उघडा 64, राजेंद्र 65, उस्मानी गणेशकर 66, आकांक्षा दलपटे 67, चैतन्य कोणी 68, सई खवळे 69, बशीर यादव 70, कार्तिक कामगार 71, प्रतीक नोकरे 72, सोरा भिले, श्रीमा प्रमोद देसाई 74 आणि शेवटची विद्यार्थी लावण्य करून 76. ओके, तुमच्या मागाच्या शिकवणीप्रमाणे मिळालेल्या तुम्हाला स्वीकार शूटिंग होणार आहे, जे YouTube चॅनलला जाणार आहे. आलं लक्षात ना? त्यामुळे कृपया अजिबात गडबड गोंधळ नको. आपल्याला रांगेमध्ये उभं राहायचं आहे. पवार सर सांगतील त्याप्रमाणे रांगा करायच्या आहेत आणि तुम्ही रांगेमध्ये मतदानाला इथे येत आहे हे दिसायला पाहिजे. ओके, विष्णू धावडे हे इथे आपल्या मतदानाची प्रक्रिया आपल्या कॅमेऱ्यामध्ये भेद करण्यासाठी तिथे उपस्थित आलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यावरून स्वागत करायचं आहे. शाळेचे विद्यार्थी आदरणीय श्री खडपकर सर हे धावडे साहेबांचं पुष्पगुच्छ घेऊन स्वागत करतील. त्याचबरोबर राजेंद्र कोंडे सर निवडणूक समिती प्रमुख आहेत. स्वागत. देवगड एज्युकेशन बोर्ड मुंबई संचलित आमची शेठ मफतलाल गगलबाई हायस्कूल देवगड ही आमची शाळा आणि आमची शाळा नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचा प्रयत्न दरवर्षी चालू असतो. यावर्षी आम्ही शाळेमध्ये निवडणूक प्रक्रिया जी आमची दरवर्षी शालेय मंत्रिमंडळ निवडणूक होते, तर या निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेचा अनुभव देण्यासाठी EVM मशीनद्वारे ज्या पद्धतीने लोकसभा विधानसभा या निवडणुका ज्या सार्वत्रिक निवडणुका होतात आणि पण विद्यार्थ्यांना त्यांची माहिती नसते की त्या खोलीच्या आतमध्ये नेमकी प्रक्रिया कशी पाडली जाते किंवा आपले पालक कशा पद्धतीने मतदान करतात, तर ती प्रत्यक्ष अनुभूती विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूने आमच्या शाळेने यावर्षी प्रथमच EVM ॲपद्वारे ही निवडणूक प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या शाळेतील शिक्षक म्हणजे जी निवडणूक विभाग समिती आहे यामध्ये प्रमुख राजेंद्र कोंडे सर आहेत, त्यांचे सहकारी प्रसाद शेवडे सर आहेत, उमेश कोंडे सर आहेत, आमचे सुरेश पवार सर आहेत, सो पठाण मॅडम आहेत. या सर्व टीमने यासाठी गेले 8 ते 10 दिवस खूप मेहनत घेतली आणि यामध्ये पहिला टप्पा आम्ही पार पाडला की वर्गावर्गामध्ये जे आम्ही 4 मंत्र्यांची नेमणूक करतो ती वर्ग मंत्रिमंडळाची निवडणूक आम्ही याच ॲपद्वारे आम्ही पार पडली आणि ती यशस्वीतेने आम्ही ती पार पडली. आणि त्यानंतर आमचा निर्णय ठरला की शालेय मंत्रिमंडळ निवडणूकसुद्धा अशाच पद्धतीने आपण राबवायची आहे आणि त्या अनुषंगाने या माझ्या सर्व सहकारी माझ्या सर्व शिक्षकांनी त्या अनुषंगाने प्रयत्न केले, त्या प्रकारे अरेंजमेंट केली. आज तुम्हाला दिसतंय की या ठिकाणी केंद्राध्यक्ष, त्यानंतर मतदान अधिकारी 1, 2, 3 असतील, त्यानंतर हे आमचे सर्व उमेदवार आहेत यासाठी, त्याचबरोबर पोलिंग एजंटसुद्धा विद्यार्थ्यांना या भूमिका दिलेल्या आहेत आम्ही, त्याचबरोबर बॅलट सोडण्याचं काम, त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रत्येक मतदार हा मतदान कक्षामध्ये जाऊन आपलं मत त्या पद्धतीने देतोय. म्हणजे आज या उपक्रमामुळे या सर्व विद्यार्थ्यांना की निवडणूक प्रक्रिया कशी चालते याचा प्रत्यक्ष आम्हाला अनुभव देता आला. तर मी माझी हे सर्व सहकारी शिक्षकांची जी टीम आहे की ज्यांनी यासाठी खूप मेहनत घेतली, मी त्यांना खूप मनपूर्वक धन्यवाद देईन. त्याचबरोबर सर्व विद्यार्थी वर्गाला सुद्धा धन्यवाद देईन की त्यांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य या उपक्रमासाठी त्यांनी दिलं. भविष्यामध्ये सुद्धा आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणारच आहोत. आषाढी एकादशीचा कार्यक्रमसुद्धा आम्ही
यावर्षी अशाच उत्साहाने आम्ही साजरा करणार आहोत. धन्यवाद. तर या ठिकाणी उमेदवार सगळे उपस्थित होते आणि त्यांची नावं वगैरे काय काय ते तुम्हाला सांगतो. नाही हे आमचे पदाधिकारी, संस्था पदाधिकारी अनुश्री पारकर मॅडम आणि अर्चना नेने मॅडम. हां, हे देवाचा गड देवगड चॅनेलवर आणि ते विष्णू धावडे समर्थ चॅनेलवर. खूप खूप स्वागत. बरं वाटलं आम्हाला. नवीन पुन्हा एकदा मतदान दिला वेळ वाचला लगेच अगोदर कसं कागद वगैरे आम्ही देतो ते सगळंच वाचलं. हो, आणि म्हणजे आपले पालक जाऊन नेमकं काय प्रक्रिया चालते त्या नीतीच्या तिथे अनुभव मिळाला. दरवर्षी जवळपास पहिले 4 तास 6 तास झाले. त्याचं पहिले 4 तासात रिझल्ट पण केंद्राध्यक्ष तर मित्रांनो या ठिकाणी समितीचे सदस्य वगैरे या ठिकाणी आम्ही शिक्षक वर्ग आणि मुलांचे इथे वोटिंग पण चालू आहे. या ठिकाणी मतदान अधिकारी 1 नंबरमध्ये नाव घेतल्याप्रमाणे तिथे येतात प्रत्येकजण आणि त्यानंतर त्या दुसऱ्या ठिकाणी त्यांचं नाव चेक केलं जातं, सही घेतली जाते आणि दुसऱ्या ठिकाणी परत तिसऱ्या ठिकाणी तर तो कागद असतो वोटिंगचा तो इथे ठेवायचा. त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो वोटिंग करायची तर ॲप्लिकेशनवरून वोटिंग केले जाते आणि नंतर शेवटला ज्यांनी वोटिंग केली आहे त्याचे टिक मार्क केले जाते. आपलं एकूण मतदान झालेलं आहे 69, बरोबर आहे का? 69
बरोबर आहे, माझे ॲबसेंट आहेत ते मध्ये. ओके. 69 झाले ना? 69 मतदान झालेलं आहे. नाही. कोण नाही होते मग. ओके. आता मी पूर्ण क्लोज करतोय, पुन्हा मतदान होणार नाही. आता आपण प्रत्यक्ष जो निकाल आहे तो बघणार आहोत. महेक 8, स्वरा 3, पूर्वी 25, प्रशील 33. अशा पद्धतीने निकाल जाहीर झालेला आहे. पूर्वी ते स्वरा आली नाही, स्वरा आली नाही. हे आता मुख्यमंत्री पदासाठी जे मतदान आहे ते आणि पाठिंबा सावंत दोन ना शिंगाडे 2 मतदान घरी गेलेले. या ठिकाणी आता मुख्यमंत्री पदासाठी उमेदवार जे आहेत प्रतिनिधी शिर्के त्यात बघा 0 आहे, आर्या गाडी 0, सृष्टी 0. म्हणजे आता कोणालाही मत दिलेलं नाही, पूर्ण 0 आहे. आलं त्यात करून टाकतो पुन्हा 0 0. ओके. काही कोणा शंका आहे अजून? ओके. सुरुवात. आता झालेले मतदान झालेल्या वर्गात पाहिजे. ओके. तुमचीच नाव आहेत नाही बरोबर? स्वरा कांबळी, पूर्वी कोयंडे आणि प्रशील जाधव. ओके. आता आपल्याला मापफूल करून घ्यायचं की मशीन चालते की नाही बरोबर व्यवस्थित, काय गडबड आहे की काय हे आपण बघणार आहोत. लक्षात. आता मी रिझल्ट 0 आहे बरोबर. त्यानंतर मी आता आपल्याला प्रत्येक उमेदवाराला एक 4 मतं द्यायची आहे. लक्षात. नंतर आपल्याला ते समजणार की मतं दिलेली आहेत बरोबर योग्य आहेत किंवा योग्य आहेत. माझा मोबाईल आहे. म्हणजे मोबाईल लक्षात द्या तुम्ही कुणाला काय मत दिलं. आता प्रत्येकाने लक्षात ठेवा की आपण कोणाला किती मतं दिली. आता आपण या ठिकाणी त्याच्यानंतर मापपत्र मतदान आहे तर ते बंद करणार. बटन आहे तो क्लोज बटन आपण क्लोज करू. या क्लोजचा अर्थ काय होतो? मतदान करणार नाही. मतदान प्रक्रिया पूर्ण थांबते. किती कोणी किती आले की पूर्ण मशीनच चालू होत नाही. आता आपण मी दिलेले जे मत आहे ते मत बघूया आपण. आता मयेक घाडीला 2 मतं दिली होती. स्वरा कांबळीला 2 0 होता, पूर्वीला 2 आणि प्रशीलला 2. अशा प्रकारे मॉपफूल केलं जातं. दाखवलं जातं. जर उमेदवार नसेल तर त्यांचे जे काही प्रतिनिधी असतात त्यांना ते दाखवलं जातं आणि मॉपफूल आपण विधानसभा याच पद्धतीने काय वेळेच्या अधीन राहून आपल्याला मॉपफूल करून घ्यावं लागतं. आता आपण हे रिझल्ट
पद्धतीने मापन प्रक्रिया दाखवली जाते आणि प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात केली जाते ती आता आपण जी मतदान प्रक्रिया बघतो ती आहे. ओके. जय कुंटेकर, सोहन हरिगावकर, विद्यार्थी स्वराज्य सभा निवडणूक संपन्न झाली आहे आणि या निवडणुकीचा निकाल मुख्यमंत्री पदासाठीचे उमेदवार प्रचिती शिर्के याची या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. सांस्कृतिक मंत्री म्हणून प्रसिद्ध जाधव या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल आरोग्य पदासाठी मुस्ताज खान या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. ग्रीन विरोध निवडणूक चारही मंत्र्यांचं जोरदार टाळ्या पुण्याच्या बाजूला समोर या. पुढे या. आदित्य शिंगाडे, त्यानंतर सान्वी चिंबरकर, त्यानंतर ताभोळकर आणि मीराजी या चारही विद्यार्थी त्याचबरोबर स्वयंसेवक म्हणून काम केलेले विद्यार्थी पुढे आले. ओके. या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. ही निवडणूक आपल्या सर्वांचं खूप मोलाचं सहकार्य लाभलं. त्याचबरोबर आजच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेची पूर्ण चित्र प्रदर्शनी होईल. हे काम केलेलं पालकर आणि धावडे या दोघांचे मनपूर्वक त्यांचा आभार मानले आपण सर्वांनी मिळून. जोरदार टाळ्या वाजवा. सांस्कृतिक मंत्री प्रसिद्ध आरोग्य मंत्री मुस्ताद खान आणि क्रीडा मंत्री प्रदीप ढोके अभिनंदन करतात. नमस्कार, माझं नाव प्रचिती जितेंद्र शिर्के. आज माझी मुख्यमंत्रीसाठी निवड झालेली आहे. नमस्कार. आता नमस्कार, मी प्रतीक लोके. शालेय क्रीडा मंत्री म्हणून माझी निवड झाली आहे. तर आज मला आनंद होतो आहे की क्रीडा मंत्री झालो आहे आणि मी बिनविरोध आहे. माझ्यासोबत कोणीही फॉर्म भरला नव्हता म्हणून मी आता निवड झाली आहे माझी. आणि आज पहिल्यांदा म्हणजे असं मोबाईलवर केलं आहे आणि आम्ही असं पालकांसोबत जाताना बघितलं होतं की कसं करतात, पण आम्हाला आतमध्ये घेत नव्हती कधीच, म्हणजे बाहेर ठेवतात. मग आज आम्ही पहिल्यांदा असं मतदान करून पाहिलं आहे. कसं वाटतं ते. मी प्रशील सचिन जाधव. मी खरं तर फॉर्म भरणार नव्हतो, पण पप्पा बोलले बघ हरलास तर हरलास, जिंकलास तर जिंक, म्हणून मी फॉर्म भरला आणि सांस्कृतिक मंत्री म्हणून निवडून आलो. धन्यवाद. माझं नाव मुस्ताज रिजवान खान. मी आता 9वी ड मध्ये आहे.
मला खूप आनंद होतो की मी आरोग्यमंत्री म्हणून निवडून आलं. त्याबद्दल मी 5वी ते 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा आभार मानतो. नमस्कार, माझं नाव प्रचिती जितेंद्र शिर्के. मी शाळेसाठी मुख्यमंत्रीसाठी निवडून आली आहे, त्यासाठी मला खूप आनंद होतो आहे. थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, रिझल्ट व्यवस्थित लागला आहे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझे विद्यार्थी असाल तर नक्की कॉमेंट करून सांगा तुम्ही या शाळेमध्ये कितवीपर्यंत शिकलात ते. चला भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये.